सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक शिवरत्न सभागृहाचे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह करण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे। या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी शिवरत्न सभागृहाचे नामांतर करण्याचा ठराव मांडला होता। हा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून शिवरत्न हे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले। वादग्रस्त ठराव तात्काळ रद्द न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। गेले 40 वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचे नाव हे शिवरत्न असे होते आणि ते नाव आराध्य दैवत शिवशंकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ते ठेवण्यात आलं होतं। पण आज तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तेमध्ये असलेले त्यांनी हे नाव बदलण्याचा कुटील डाव रचला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांना शंभू महादेवाची आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिलेली आहे की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशामध्ये सत्तेत आलं, आज त्याच हिंदुत्वाचा कुठेतरी त्यांना विसर पडत आहे। द्वेषाच्या राजकारणापायी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सोलापूर जिल्हा परिषदेमधील स्थानिक पदाधिकारी भाजपचे यांना कुठेतरी वेठीस धरून शिवरत्न हे नाव बदलण्याचा कुटील डाव आखलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं आम्ही नमूद केलेलं आहे की शिवरत्न हेच नाव त्यांनी ठेवण्यात यावं, अन्यथा जे काही नाव त्यांनी देतील त्याला आम्ही काळं फासू, हे आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही हा इशारा देत आहे।